नमस्कार. पारिजात किचनमध्ये आज मी तुमच्यासोबत कच्च्या बटाट्यापासून बनणारी अतिशय सोपी आणि रुचकर अशी बटाट्याच्या घावणाची रेसिपी शेअर करणार आहे. तर हे घावण बनवायला काही मिनटंच लागतात आणि आधीपासून बरीच तयारी करण्याची काही गरज नसते. तर असे हे बटाट्याचे क्रिस्पी घावण झटपट कसे बनवायचे पटकन बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा इथे मी 2 बटाटे घेतलेत. बटाटे कच्चे आहेत. तर आता बटाट्यांना आपण सालं काढून त्याच्या फोडी करून घ्यायच्यात. इथे मी सालं काढण्याआधीसुद्धा बटाटे धुवून घेतले होते. त्यानंतर आपण फोडी करून ते पाण्यात टाकून ठेवायचे म्हणजे काळे पडणार नाहीत. बटाट्यापासून बनणारे हे घावण जर का तुम्ही आधी करून बघितलं असाल तर नक्की कमेंट करून सांगा आणि नसाल तर जरूर करून बघा. खूप टेस्टी लागतात. नेहमीच्या नाश्त्याला एक वेगळा प्रकार म्हणून करून बघण्यास काही हरकत नाही. तर बटाट्याच्या फोडी करून घेतल्यानंतर त्या मी पुन्हा एकदा पाण्यातून धुवून घेतल्यात आणि त्यानंतर आपण आता त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ. त्यासोबतच घालूयात 1 हिरवी मिरची. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता बटाटा वाटल्यावर तो काळा पडतो आणि तो काळा पडू नये म्हणून आपण यामध्ये आता वाटताना मीठ घालायचं आहे. आता आपण हे मिक्सरला लावून घेऊ. तर हे बघा, इतपत मी बटाटा मिक्सरमधून फिरून घेतला आहे. अगदी बारीक गंधासारखाच वाटायला हवं असं काही नाही. आता या वाटलेल्या बटाट्यामध्येच आपण घालायचं आहे 1 वाटी रवा. बारीक रवा इथे घालायचा आहे आणि रवा आपल्याला अगदी काही बारीक वाटायची गरज नाही. एक अर्धा मिनिट आपण बटाट्यासोबतच हा फिरून घ्यायचा आहे. तर एक अर्धा मिनिट बटाट्यासोबत रवा वाटून घेतल्यानंतर आपण तो आता एका मिक्सिंग बॉलमध्ये हे मिश्रण काढून घेऊयात. तर या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, अगदी जाडसर आहे. आपल्याला थोडंसं पातळसरच बॅटर पाहिजे. तर यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्येच 1 कप पाणी घालून ते या बॅटरमध्ये घालून घेतलं. आता लगेचच यामध्ये घालायचं 1 वाटी तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अर्धी वाटी अजून रवा यामध्ये ॲड करू शकता. आता तांदळाचं पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रणामध्ये आणि तांदळाचं पीठ घातल्यावर मिश्रण अधिक घट्टसर होईल म्हणून आपण यामध्ये इथे अजून 1 वाटी पाणी ॲड केलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठसुद्धा घातलेलं आहे. लक्षात असू द्या, आपण बटाटा वाटतानासुद्धा मीठ घातलं होतं, त्या अंदाजाने मीठ घालायचं आहे. तर आता हे सगळं आपण चांगलं एकजीव करून घेऊ. पीठ घातल्यानंतर होणाऱ्या ज्या काही गुठळ्या असतील त्या सगळ्या मोडून घेत आपण हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. विश्वास ठेवा, बटाट्याचे हे घावण किंवा डोसे तुम्ही याला म्हणू शकता, इतके चविष्ट बनतात की याची चव तुम्ही खाल्ल्यावरच अनुभवाल. तर हे जे घावण्यासाठीचं बॅटर आहे ते आपण गाठी मोडत छान असं एकजीव करून घेतलेलं आहे. आता या तयार बॅटरमध्ये आपण 1 बारीक चिरून घेतलेला कांदा, 1 बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घालायची. यावेळी माझ्याकडे कोथिंबीर नव्हती त्यामुळे जेवढी काही थोडी होती तेवढीच मी यामध्ये घातलेली आहे. आता हे बॅटर मला थोडंसं जाडसर वाटतं आहे. घावण्यासाठी थोडंसं याहून पातळसर असं बॅटर हवं, त्यामुळे मी अजून 1 वाटी पाणी यामध्ये ॲड केलं आणि आता ही बॅटरची कन्सिस्टन्सी घावण्यासाठी अगदी योग्य आहे. आता गॅसवर 1 पॅन ठेवून त्याला तेलाने अशा प्रकारे ब्रश करून घेतलेला आहे. तवा अगदी कडकडीत गरम झाला की यावर आपण अशा प्रकारे बॅटर घालून घ्यायचं. जसं आपण घावण्यासाठी बॅटर घालतो त्याच पद्धतीने हे बॅटर आपल्याला तव्यावर घालून घ्यायचं आहे. सगळीकडून एकसारखं असं बॅटर आपल्याला घालून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता, आपण यामध्ये दही, सोडा काहीही घातलेलं नाही आहे आणि तरी देखील याला किती छान अशी जाळी पडली आहे. मस्त जाळीदार दिसत आहे. तर याला आपण धिरडं म्हणू शकतो किंवा घावण म्हणू शकतो. तर आता हे घावण आपण पॅनवर घालून घेतल्यानंतर एक 4 ते 5 मिनटं चांगले शेकू द्यायचे. तुम्ही यावर झाकणसुद्धा ठेवू शकता. तर इथे मी झाकण ठेवत नाही आहे. अशाच प्रकारे मी हे शेकून घेते. आता 4 ते 5 मिनटानंतर आपण हा घावण परतून घ्यायचा. आपला हा घावण खालच्या बाजूने छान असा शेकला गेला आहे. कलरही अगदी मस्त आला आहे. तुम्ही जर परतून नाही घेतलात तरी देखील चालू शकतं, पण परतून घेतल्यामुळे हे घावण किंवा धिरडे सुटसुटीत होतात आणि चिकटण्याचे चान्सेस कमी होतात. म्हणून याला मी 3 ते 4 मिनटं पुन्हा दुसऱ्या बाजूने शेकून घेणार. यावेळी गॅसची फ्लेम लो टू मिडियमच असावी.
तुम्हाला जर जास्त कुरकुरीत डोशासारखा हा घावन हवा असेल तर याला जास्त वेळ म्हणजेच 4 ते 5 मिनिटांपेक्षा अधिक लो फ्लेमवर असंच पॅनवर ठेवून द्यायचं, म्हणजे ते अगदी कुरकुरीत असे होतात. तर आता एक 3 ते 4 मिनटं दुसऱ्या बाजूने सुद्धा शेकून घेतल्यानंतर याला आपण आता काढून घेऊया. हे घावण खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा चहाबरोबर अगदी मस्त किंवा असेच जरी खाल्ले तर याची चव अप्रतिम लागते, कारण आपण यामध्ये बटाटा घातला आहे आणि त्यामुळे हे बटाट्याचे घावण चवीला अप्रतिमच होतात. तुम्ही हे जरूर ट्राय करा, घरातील सगळ्यांना हे नक्की आवडतील. आता इतरही घावण मी याच पद्धतीने काढून घेते. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तसंच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लवकरच पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.